वळूयात पुढच्या बातमीकडे। मराठी विरोधी गटावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी असं राऊत म्हणाले। महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी रक्त सांडलंय असंही राऊतांनी म्हटलं। तर राऊतांनी पहिल्यांदा सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल धन्यवाद। मराठी अस्मितेला ठेच पोहोचत असेल तर सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन सुद्धा शिरसाट यांनी केलं। हे मराठी राज्य आहे। उद्या 1 मे येतोय महाराष्ट्र दिन। 106 हुतात्मे मराठी आहेत। कळलं? 106 हुतात्मे मराठी आहेत ज्यांनी रक्त सांडलंय या महाराष्ट्रासाठी। अशा वेळेला मराठीच्या मुद्द्यावर जर 2 गट पडत असेल तर मराठी विरोधी जो गट आहे त्यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे। संजय राऊतने मला वाटतं ही पॉझिटिव्ह भूमिका पहिल्यांदा घेतली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। मराठीचा मुद्दा हा सर्वांसाठी महत्त्वाचा आहे। पक्ष कोणताही असो, सत्तेमध्ये कोणीही असो, तुम्हाला मराठी ही तुमची अस्मिता आहे। त्या अस्मितेला कोणी जर ठेस पोहोचत असेल त्या टायमाला सर्वांनी एकत्र येऊन त्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडली पाहिजे आणि सर्वांनी एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे। आम्ही त्यांचं स्वागत करू।